पनवेल महापालिका किंवा इतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्था यामधल्या ज्या निवडणुकीचा कार्यक्रम आहे तो माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार करण्यात येत आहे आणि यामध्ये जो मतदार यादीचा सध्या कार्यक्रम प्रदर्शित केलेला आहे किंवा जी कारवाई चालू आहे यामध्ये बऱ्याच ठिकाणी दुबार नाव असल्याबाबतच्या काही तक्रारी आपल्याकडे प्राप्त झालेल्या आहेत. तर या अनुषंगाने यातला प्रमुख विषय असा आहे की संभाव्य दुबार यादी निवडणूक आयोगानेही आमच्याकडे दिलेली आहे, जे अल्फाबेटिकली किंवा नॉमनक्लेचरनुसार जे नावं एकसारखी आहेत किंवा नावांमध्ये साधर्म्य आहे अशा नावांसाठीचं आम्हाला व्हेरीफाय करण्यासाठीचे निर्देश आहेत. तर आपण या सर्व नावांचं व्हेरिफिकेशन हे संबंधित प्रभागातील जे भाग्यादीसाठीचे जे BLO असतील यांच्यामार्फत आपण त्यांची तपासणी करणार आहोत आणि त्यांची खात्री झाल्याच्या नंतरच आपण त्याची पुढील चिन्हांकित करण्याची कारवाई करणार आहोत. कोणताही दुबार मतदान करणार नाही याबाबतची राज्य निवडणूक आयोग दक्षता घेत आहे आणि तीच दक्षता आपल्या स्तरावरती पण घेण्यात येत आहे. आत्ताच्या हरकतींमध्ये किंवा काही पदाधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार दिलेल्या प्राप्त हरकतींनुसार बऱ्याच लोकांनी या नॉमनक्लेचरप्रमाणेच आपल्याकडे हरकती दाखल केलेल्या आहेत. तसे राज्य निवडणूक आयोगाकडून आम्हाला साधारणतः 20,000 च्या जवळपास नावांची यादी आलेली आहे की जे आपल्याला व्हेरीफाय करायची आहे. फक्त यात एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या दिलेले यादीमधील किंवा घेतलेल्या हरकतींमधील सर्वच नावं दुबार नसणार आहेत. अशी शक्यता असू शकते की एकाच नावाची 2 व्यक्ती शहरामध्ये राहत असतील किंवा ते मतदार असतील. आपण त्या संबंधित BLO मार्फत त्यांचे व्हेरिफिकेशन करणार आहोत आणि जे खरंच दुबार नावं आहेत म्हणजे एकाच व्यक्तीची 2 वेळा नावं आहेत अशा लोकांच्या किंवा मतदारांच्या नावापुढे आपण चिन्हांकित करणार आहोत आणि त्यांच्याकडून आपण एक प्रमाणपत्र घेणार आहोत की ते कुठल्या प्रभागात किंवा कुठल्या मतदान केंद्रावरती मतदान करणार आहेत. अशा लोकांच्या व्यतिरिक्त जे आम्हाला मतदान या प्रमाणपत्रासाठी भेटणार नाही आहेत या लोकांचे प्रमाणपत्र आपण ज्या मतदान केंद्रावर त्यांचं नाव जाणार आहे त्या ठिकाणी त्या लोकांकडून त्यांचे प्रमाणपत्र घेतलं जाईल आणि कोणत्याही परिस्थितीत एका मतदाराचे दुबार मतदान होणार नाही याबाबतची आपण दक्षता घेत आहोत. नक्कीच, कारण या आपल्या पूर्ण महापालिकेच्या हद्दीमध्ये असलेल्या 461 BLOंच्या मार्फत त्यांचे व्हेरिफिकेशन होणार आहे आणि आपण आकडा जर बघितला तर त्या मानाने त्या BLOच्या अंतर्गत जेवढे मतदारांची नावं आहेत त्यांना सर्व घरं त्या BLOंना त्यांची माहीत असतात. त्यामुळे ते व्हेरिफिकेशन होण्यासाठी एक साधारणतः 7 ते 8 दिवसाचा कालावधी पुरेसा. मतदारांच्या नावांविषयी किंवा त्यांच्या प्रभागांविषयी ज्या हरकती आहेत ते साधारणतः 5,137 काल संध्याकाळपर्यंत प्राप्त झालेल्या आहेत. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील.